भोंदू अशोक खरात प्रकरणावरून राज्यातील राजकारण चांगलंच तापलं। खरातला भेटलेल्या नेत्यांवरून विरोधकांनी सत्ताधाऱ्यांना धारेवर धरलं। ठाकरेंच्या शिवसेनेच्या नेत्या सुषमा अंधारेंनी पत्रकार परिषद घेऊन शिंदेचे नेते दीपक केसरकरांवर निशाणा साधला। अशोक खरातला जवळपास 39 राजकीय नेते भेटले, मग माझंच नाव का घेतायत असा सवाल दीपक केसरकरांनी केला होता। त्यावर पलटवार करत सुषमा अंधारेंनी केसरकरांना 39 राजकीय नेत्यांची नावं जाहीर करण्याचं थेट आव्हान दिलं। तर अशोक खरात सोबत संबंध असल्याचं केसरकरांनी मान्य केल्याचंही सुषमा अंधारे म्हणाल्या। ईशानेश्वर मंदिर हे शंकराचं मंदिर आहे, त्याच्यामुळे मी गेलो होतो, सीएम साहेब स्वतः येऊन गेले होते, अनेक मंत्री येऊन गेले, परंतु त्यांना या गोष्टीची सुतराम कल्पना असेल असं मला वाटत नाही। अशी जर कल्पना असती तर कोणच आम्ही त्या ठिकाणी गेलो नसतो का त्यांच्याशी कुठलेही संबंध ठेवले। आणि एवढी लोक भेटून गेली, जाऊ दे 39 आमदार भेटून गेले, माझंच नाव का हा प्रश्न आहे। आपल्या सगळ्यांच्या समोर, सगळ्या चॅनल्सच्या समोर मी अपील करते, आवाहन करते की केसरकर एकदा भांड फोडाच एकदा भांड। ही जी कोणी 39 नावं आहेत ना, ती 39 नावं येऊ देत। जे कोणी 8-9 मंत्री आहेत ते येऊ देत, जे कोणी 2-3 पोलीस ऑफिसर आहेत ते येऊ देत, जे कोणी ब्युरोक्रेट्स त्याच्यामधले जे प्रशासकीय अधिकारी आहेत त्यांची नावं येऊ देत, आणि केसरकर हे तुम्हीच सांगू शकता। दरम्यान या सगळ्या प्रकरणी या पत्रकार परिषदेमध्ये सुषमा अंधारेंनी एक फोटो दाखवला आणि केसरकरांना काही प्रश्न विचारलेले आहेत, आपण पाहूया। या नामकरण एकनाथ आवारेची जेव्हा माहिती घेतली, विशेषतः संगमनेरमध्ये असेल, सिन्नरमध्ये असेल, सिन्नरच्या आजूबाजूच्या वाड्या असतील तिथे असेल, जेव्हा याची माहिती घेतली तेव्हा असं लक्षात येतं, लोक दबक्या आवाजात सांगतात की अनेक बड्या नेत्यांचे, अधिकाऱ्यांचे, कर्मचाऱ्यांचे पैसे ब्लॅकचे व्हाईट करायचं काम हा जगदंब पतसंस्थेमार्फत करत होता। 3च माणसं पुन्हा पुन्हा का दिसतात? इथे परत मी सर्कल केलंय नामकरणाला, बघा, चाकणकर, केसरकर, खरात आणि चौथा माणूस आहे नामकरण। या नामकरणाचं केसरकरशी काय संबंध आहे? ये रिश्ता क्या कहलाता है, हमें बताओ, आम्हाला तुम्ही सांगितलं पाहिजे। हे बरं, हे बघा, इथं तर एकदम पर्सनल मीटिंग चालू आहे, अतिशय पर्सनल मीटिंग आहे। या पर्सनल मीटिंग मध्ये फक्त 4च लोक दिसतात। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।